हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मी गेल्या लेक्चरमध्ये डेरिव्हेशन डिराईव्ह करून दिला होता, फॉर्म्युला डिराईव्ह केला होता फॉर द फिक्स्ड बीम कॅरिंग पॉइंट लोड ॲट सेंटर, कॅरिंग पॉइंट लोड ॲट मिड स्पॅन म्हणू शकतो आपण युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. ठीक आहे. त्याच्यासाठी एम ए ची किंमत आणि एम बी ची किंमत दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत, कारण की लोड इक्विडिस्टन्स आहे फ्रॉम सपोर्ट ए अँड बी. त्या केसमध्ये -WL/8 हा फॉर्म्युला मी डिराईव्ह करून दिला. ठीक आहे. तर आज मी युडीएलच्या केसमध्ये म्हणजे त्या फिक्स्ड बीमवर सगळं काय राहणार, वर एंटायर स्पॅन युडीएल राहणार, तर त्या बीमसाठी त्या लोडिंग कंडिशनसाठी मी फिक्स्ड एंड मोमेंट डिराईव्ह करणार युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. ठीक आहे. तर जे कोणी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वाटले तर नक्की ते मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे आपला व्हिडिओ. ओके, चलो. आता आपण काय करू मित्रांनो, हा जे सेकंड क्वेश्चन आहे, ऍक्च्युली ऍपवर मी सिक्वेन्स वाईज मेंटेन केलेला आहे, सगळ्या प्रॉब्लेम्स वगैरे तुम्हाला ऍपवर दिसणार. ओके. आणि जे बॅचेस आहेत मित्रांनो, टॉसचं बॅच एकदम व्यवस्थित चालू आहे. एकदम इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओज आहेत, एकदम इन्फॉर्मेटिव्ह प्रॉब्लेम जे आहेत, कन्सेप्च्युअल बेस्ड प्रॉब्लेम्स, डाटा बेस्ड प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी मी ऍपवर डिस्कशन केलेलं आहे. तर एक डेरिव्हेशन आपण व्यवस्थित बघून घेऊ मित्रांनो. तर माझा फंडा काय राहतो, पहिले काय करायचं, कोणताही समजा वर्ड प्रॉब्लेम असेल तर त्याला डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचा प्रयत्न, डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचं, काय करायचं, प्रयत्न करून घ्यायचे मित्रांनो. तरच आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर होणार रिलेटेड टू वर्ड प्रॉब्लेम. ओके. तर मी काय करतो, पहिले फिक्स्ड बीम काढतो मित्र. ठीक आहे, फिक्स्ड बीम काढतो. तर हा झाला फिक्स्ड बीम. ओके, चल. तर त्याच्यावर कोणतं लोडिंग टाकतो, दॅट इज युडीएल ओव्हर एंटायर स्पॅन. हा झाला तुमचा डब्ल्यूचा. आणि हे लेंथ आहे मित्रांनो, एल आहे. करेक्ट आहे. लेंथ किती आहे, एल आहे. हे सपोर्ट ए आहे मित्रांनो, हा वाला सपोर्ट बी आहे. करेक्ट आहे. आणि फर्स्ट पेजवर कंपल्सरी काय पाहिजे, तुमचा डायग्राम पाहिजे मित्रांनो. कशाचं, बेंडिंग मोमेंट डायग्राम. सगळ्या जे बेंडिंग मोमेंट रिलेटेड टू दिस प्रॉब्लेम. ओके, सगळ्या बेंडिंग मोमेंट डायग्राम तुम्हाला काढता आलं पाहिजे. ठीक आहे, चल. तर फर्स्टली मित्रांनो, फर्स्ट स्टेप ह्याच्यामध्ये, ठीक आहे, फर्स्ट स्टेप काय राहणार ह्याच्यामध्ये, ऍझ्युमिंग, मी गेल्या प्रॉब्लेम मध्ये पण एक्सप्लेन केला होता, ते स्टेप विसरू नका म्हणून होतो, तर ते स्टेप्स मी वापस इथं लिहित आहे. ऍझ्युमिंग फिक्स्ड बीम, फिक्स्ड बीम, ऍझ्युमिंग फिक्स्ड बीम. तर ऍझ्युमिंग काय करायचं मित्रांनो, ऍझ्युमिंग गिवन बीम दॅट इज फिक्स्ड बीम ऍज सिम्पली सपोर्टेड बीम, सिम्पली सपोर्टेड बीम, सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे. अँड कॅल्क्युलेटिंग मित्रांनो, व्हॉट, कॅल्क्युलेटिंग फ्री बेंडिंग मुवमेंट, कॅल्क्युलेटिंग फ्री बेंडिंग मुवमेंट. तर मी काय करतो, एक छोटासा एक डायग्राम काढतो सिम्पली सपोर्टेड बीमचा, कॅरिंग युडीएल. ठीक आहे, हा डायग्राम आहे ना रिफ्लेक्ट. ठीक आहे. चलो. तर हा झाला तुमचा लोड डब्ल्यूचा, हा झाला तुमचा स्पॅन एलचा. हे ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. सेंटरला कुठं तरी सी राहील, तिथं मॅक्सिमम व्हॅल्यू राहणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर इथं बघा मी स्टँडर्ड फॉर्म्युलेज यूज करतो, स्टँडर्ड फॉर्म्युलेज. ठीक आहे, किंवा इथं स्टँडर्ड नाही लिहिलं तरी चालते. एम ए इक्वल्स टू एम बी इक्वल्स टू व्हॅल्यू किती राहील, 0. कसं काय, कारण की आपण एंड काय केले, सिम्पली सपोर्टेड करून टाकले. तर तुम्हाला माहिती आहे, सिम्पली सपोर्टेड एंड वर मित्रांनो व्हॅल्यू किती राहते, बेंडिंग मोमेंटची 0. त्याच्यानंतर एमसी ची किंमत तुम्ही सॉम मध्ये शिकला असेल, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट फॉर द बीम कॅरिंग युडीएल ओव्हर एंटायर स्पॅन एल इज WL²/8, WL²/8. आता ह्या व्हॅल्यू वरून आपण काय काढतो रे, ठीक आहे, ह्या व्हॅल्यू वरून आपण काय करतो, गेल्या प्रिव्हियस मध्ये आपण बघितला होता, फ्री बेंडिंग मोमेंट आलं की आपण डायग्राम कोणता काढतो, ड्रॉइंग म्यू डायग्राम. कोणता डायग्राम, म्यू डायग्राम. कोणता डायग्राम आहे, म्यू डायग्राम. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, या डायग्रामलाच आपण काय म्हणायचं, फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम. कारण की आपण फ्री बेंडिंग मोमेंट काढलं आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण काय काढतो, फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम काढतो. लक्षात आलं इथपर्यंत, काय डाऊट.
तर मी काय करतो मित्रांनो, हा जे UDL आहे तुम्हाला माहित आहे मित्रांनो, कर्वेचर येईल आणि हायेस्ट व्हॅल्यू जे आहे सेंटरला राहील. ठीक आहे. हायेस्ट व्हॅल्यू कुठे राहणार? सेंटरला. आणि हा पूर्ण डायग्राम कशामध्ये आहे? पॉझिटिव्ह मध्ये. ह्याला काय म्हणतो आपण? म्यू डायग्राम. काय म्हणायचं याला? म्यू डायग्राम. काय म्हणायचं? म्यू डायग्राम विथ एंड सपोर्ट्स हॅव्हिंग 0 व्हॅल्यूज अँड मिड स्पॅन हॅज किंवा मिड पॉइंट हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्री बेंडिंग. ओके, लक्षात आलं? चलो. आता नेक्स्ट. आता आपल्याला इथं यूज करायचं मित्रांनो प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपल तुम्हाला यूज करायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट प्रिन्सिपल काय करायचं आहे? यूज करायचं आहे. तर बघा इथं सेकंड कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन ऑफ FEM म्हणजे काय? फिक्स्ड एंड मोमेंट्स बाय युजिंग व्हॉट? बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. कोणता प्रिन्सिपल? फर्स्ट प्रिन्सिपल. बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपल. आता तुम्हाला इक्वेशन्स माहित असणं गरजेचं आहे. MA प्लस MB इक्वल्स टू -2A/L आणि MA प्लस ट्वाइस MB इक्वल्स टू -6AX बार डिवाइडेड बाय L स्क्वेअर. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. या फर्स्ट प्रिन्सिपलच्या इक्वेशन्स आहेत. याच इक्वेशन्स आपण यूज करतो फॉर फाइंडिंग आउट फ्री फिक्स्ड एंड मोमेंट. ठीक आहे. तर आता मी माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, एकच इक्वेशन यूज करतो कारण की लोड कसा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. ठीक आहे ना. ऍज लोड, ठीक आहे, ऍज लोड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ठीक आहे. ऍज लोड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर स्पॅन L. बरोबर आहे. ओव्हर स्पॅन L. तर ह्या केससाठी मित्रांनो मी काय करतो? MA इक्वल्स टू M. MA इक्वल्स टू काय करणार? MB. कारण की इथं सेम व्हॅल्यूज ऑफ फिक्स्ड एंड मोमेंट जनरेट होतात कारण की थोड जे स्पॅन आहे मित्रांनो UDL आहे. ओके. तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं वेअर अजून एक आहे. ए म्हणजे काय? ए म्हणजे काय राहतो? एरिया ऑफ म्यू डायग्राम. एरिया ऑफ म्यू डायग्राम. आता बघा पॅराबोलासाठी काय येतो? पॅराबोलासाठी मित्रांनो हाफ 2/3 बेस इंटू हाईट हा वाला फॉर्म्युला राहतो. 2/3 बेस इंटू हाईट. तर आपल्याकडे मित्रांनो 2/3 बेस म्हणजे काय आहे? या डायग्रामचा बेस म्हणजे काय राहतो? स्पॅन राहतो. इथं स्पॅनने मल्टिप्लाय करा. हाईट किती आहे? मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटचं व्हॅल्यू दॅट इज WL स्क्वेअर डिवाइडेड बाय. हा वाला हाईट आहे. हा वाला जे आहे ना, हा वाला काय राहणार? हे हाईट राहणार. ठीक आहे. चालेल. तर हे व्हॅल्यू बघा किती येईल? हे 1 जार, हे 4 जार. ओके. तर हे WL³ डिवाइडेड बाय 12 हे व्हॅल्यू कशाच राहील? तुमच्या एचं व्हॅल्यू दॅट इज ए म्हणजे काय? एरिया ऑफ म्यू डायग्राम. ओके. तर ह्या इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर 1 करायला फ्रॉम इक्वेशन फर्स्ट MA प्लस MA कारण की मी MB ला MA सोबत रिप्लेस केला इक्वल्स टू -2 इंटू ए ची किंमत किती आहे? WL³ डिवाइडेड बाय 12 होल डिवाइडेड बाय L. होल डिवाइडेड बाय L. करेक्ट आहे. होल डिवाइडेड बाय L. तर बघा इथं L गेट कॅन्सल आणि हा जे 2 आहे हे 2 ने व्हॅल्यू कट करा डिनॉमिनेटरचं दॅट इज 2 1 2 2 6 12. ओके. देअरफॉर आता हे MA प्लस MA किती येईल? ट्वाइस MA इक्वल्स टू -WL² डिवाइडेड बाय 6 म्हणजेच काय राहील? MA ची किंमत -WL² डिवाइडेड बाय 12. नेक्स्ट पेज वर लिहा. ठीक आहे. W एक मिनिट हा. देअरफॉर आपल्याकडे काय? 2MA इक्वल्स टू -WL² डिवाइडेड बाय 6 म्हणजे MA ची किंमत किती राहील? -WL² डिवाइडेड बाय 12. कसं काय? कारण की हा व्हॅल्यू हा 2 कुठं मल्टिप्लाय होणार? डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय. देअरफॉर ह्याच्यावरून मी काय करतो? MB ची पण किंमत कशाच्या बरोबर लिहितो? कारण की UDL असल्यामुळं दोन्ही व्हॅल्यू सेम राहतात आणि दोन्ही व्हॅल्यूज किती रिफ्लेक्ट करतात व्हॅल्यू? दॅट इज -WL². ठीक आहे. -WL² डिवाइडेड बाय 12. -WL² डिवाइडेड बाय 12. आता एकदा हे व्हॅल्यू झाले तर डायरेक्टली आपण काय करतो रे? ड्रॉइंग विच डायग्राम? ड्रॉइंग म्यू डॅश डायग्राम. ड्रॉइंग म्यू डॅश डायग्राम अँड फायनल बेंडिंग मोमेंट. ठीक आहे. इथं लिहितो मी
अँड फायनल BMD. लक्षात आलं? चलो डायग्राम ड्रॉ करून घेऊ. आता दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत? सेमच आहेत ना? दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत? सेम आहेत. तर मी काय करतो? हा दोन्ही व्हॅल्यूज असं ड्रॉ करून घेतो. ओके? तर हे झाले तुमचा कोणता डायग्राम? म्यू डॅश डायग्राम विथ अल्टिट्यूड WL² डिवायडेड बाय 12 आणि इथं WL² डिवायडेड बाय 12. आता सर तुम्ही मायनस मध्ये काढलं तर हे WL² डिवायडेड बाय 12 कसं काय लिहिलं? कारण की ते मायनस मी या डायग्राम मध्ये शो केलेलं. लक्षात आलं? ठीक आहे? चलो. तर नेक्स्ट काय करतो? ह्या व्हॅल्यूला किंवा ह्या डायग्रामला मी काय नाव देणार? म्यू डायग्राम. सॉरी म्यू डॅश डायग्राम. काय देणार? म्यू डॅश डायग्राम. आता सबमर्ज करा त्याला किंवा सुपर इम्पोज करा. तर सुपर इम्पोज करताना लक्षात ठेवा मित्रांनो, सुपर इम्पोज करताना तुम्हाला काय करायचं आहे? पहिले म्यू डायग्राम काढून घ्या. ठीक आहे? म्यू डायग्राम काढून घ्यायचा आहे. ओके? त्याच्यानंतर नेक्स्ट डायग्राम कोणता राहील? तुमचा हा वाला. दॅट इज म्यू डॅश डायग्राम. तर या दोन्ही व्हॅल्यूज निगेटिव्ह आणि हा व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये राहील आणि या डायग्रामला आपण काय म्हणतो? फायनल BMD विथ व्हॅल्यूज. इथं तुमचा अल्टिट्यूड राहील WL² डिवायडेड बाय 8 चा आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथं व्हॅल्यू राहील WL² डिवायडेड बाय 12 आणि इथं WL² डिवायडेड बाय 12. आता मी एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो मित्रांनो, इथं नेट बेंडिंग मोमेंट कधी कधी विचारतात. आता नेट बेंडिंग मोमेंट म्हणजे काय? नेट बेंडिंग मोमेंट कसं काढतात? नेट बेंडिंग मोमेंट कसं काढणार? दॅट इज काय करावं लागेल? मॅक्स फ्री बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम असं करतो. मॅक्सिमम फ्री बेंडिंग मोमेंट मायनस फिक्स्ड बेंडिंग मोमेंट. फिक्स्ड बेंडिंग हे करावं लागेल. आता या केसमध्ये मी सांगतो आपल्याकडे मॅक्सिमम कुठं आला? MC ला. म्हणजे MC मायनस आणि हे तर पूर्ण व्हॅल्यू सेम आहे. तर मी एकच व्हॅल्यू घेणार दॅट इज MA. असं तुम्ही कॅल्क्युलेट केलं म्हणजे मॅक्सिमम फ्री बेंडिंग मोमेंट मधून फिक्स बेंडिंग मोमेंट मध्ये फिक्स बेंडिंग मोमेंट मायनस केलं मित्रांनो, तर तुम्हाला काय भेटल? नेट बेंडिंग मोमेंट भेटतो आणि हेच व्हॅल्यू आपल्याला डिझाईन्सला लागतात. ओके? बीमच्या डिझाईन्सला लागतात. ओके? इथपर्यंत काय डाऊट? आता आपल्याला काढायचं आहे मित्रांनो SFD. आता SFD साठी मी काय केला होता? कॅल्क्युलेशन ऑफ फर्स्टली काय केला होता? कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. काय केला होता? कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन बाय युजिंग व्हॉट? बाय युजिंग FEM. बाय युजिंग FEM. FEM चा अर्थ काय? फिक्स्ड मोमेंट. चला डायग्राम काढून घ्या. फ्री हँड डायग्राम काढून घ्या. तर हा झाला तुमचा फ्री हँड डायग्राम आणि हे झालं तुमचा फिक्स्ड बीम कॅरिंग UDL. दोन्ही साइडला काय करा? MA चे व्हॅल्यूज टाकून द्या. MA आणि इथं काय राहणार? MB व्हॅल्यू. करेक्ट आहे? हा झाला तुमचा लोड W आणि हे तुमचं स्पॅन आहे L. करेक्ट आहे? आणि इथं रिएक्शन्स येईल RA आणि इथं रिएक्शन येईल RB. ठीक आहे? इथपर्यंत काय डाऊट? रिएक्शन RA आणि रिएक्शन RB येणार. ओके? चलो. आता समेशन ऑफ Fy इक्वल्स टू 0. अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, डाउनवर्ड फोर्स निगेटिव्ह म्हणजे RA मायनस. आता बघा UDL ला कसं करतो? लोड इंटू स्पॅन करतो मित्रांनो. ठीक आहे? आता लोड कितीचा आहे? W चा आहे. स्पॅन किती? L आहे. प्लस RB इक्वल्स टू 0. मी मॅक्युलिस मध्ये सगळं एक्सप्लेन केला. ते व्हिडिओज बघायचे आणि तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. आता रेग्युलरली असं सांगत बसाल तर व्हिडिओ लेंदी होणार. मग तुम्हाला जास्त वेळ लागेल या कन्सेप्ट समजून घ्यायला. तर पहिलेच तुम्ही काय करा? वेल प्रिपेअर्ड राहा बेसिक कन्सेप्ट सोबत. तर तुम्हाला या गोष्टी इझिली समजतात. समेशन ऑफ मोमेंट अबाउट A राईट इक्वल्स टू 0. आता A राईट मध्ये काय काय दिसतो? इथं अँटी क्लॉकवाईज आहे. तर मी प्रिव्हियस मध्ये अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह घेतला होता WL² बाय 12 कारण की आपल्याला किती आहे? MA ची किंमत WL² डिवायडेड बाय 12. अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे आपण पॉझिटिव्ह घेतो. तर इथं मी चिन्ह टाकतो पॉझिटिव्ह आणि ह्याला निगेटिव्ह टाकतो. ठीक आहे? त्याच्यानंतर UDL ला कसं करतो? लोड. ठीक आहे? लोड इंटू स्पॅन बाय 2. हे पण मी मॅक्युलिस मध्ये एक्सप्लेन केलं होतं. त्याच्यानंतर प्लस RB इंटू L मायनस WL² डिवायडेड बाय 12 इक्वल्स टू 0. या दोन्ही व्हॅल्यूज तर डायरेक्टली कॅन्सल होणार. काही प्रॉब्लेम नाही. तर देअरफॉर RB इंटू L इक्वल्स टू हे W इंटू L इंटू L L²
WL² डिवायडेड बाय 2 पॉझिटिव्ह आहे कारण की आपण साइड चेंज केला. हे एल गेट कॅन्सल म्हणजे RB ची किंमत किती राहील? WL डिवायडेड बाय 2. देअरफॉर RA ची किंमत WL मधून समजा RB मायनस केला तर WL मधून WL बाय 2 मायनस केला तर हे व्हॅल्यू येणार WL बाय 2. हा झाला तुमचा RA. ठीक आहे, RA व्हॅल्यू झालेलं आहे. ठीक आहे, रिॲक्शन्स आलेत. आता डायरेक्टली आपण काय करू? ओके, SF कॅल्क्युलेशनला. ठीक आहे, SF कॅल्क्युलेशनला काय करू? मूव ऑन करू. चल, फर्स्ट स्टेप SF कॅल्क्युलेशन. SF कॅल्क्युलेशन. तर बघा, हा इथं हे बीम कन्सिडर केलं तर चालतो. फर्स्टली काय दिसतो? SF ॲट A लेफ्ट ऑलवेज काय राहतो? SF ॲट A लेफ्ट व्हॅल्यू 0 राहील. SF ॲट A राईट मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, राईट मध्ये एक्सटर्नल सपोर्ट्स अँड एक्सटर्नल लोड जे आहेत, ठीक आहे, सपोर्ट रिॲक्शन आणि एक्सटर्नल लोड जे आहेत ते समेशन्स मध्ये घेतो. कोणत्या डिरेक्शन मध्ये? राईट साइड डिरेक्शन्स मध्ये. ओके, तर बघा इथं RA राहील म्हणजे WL/2. त्याच्यानंतर SF ॲट नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? कारण की UDL असल्यामुळे आपण नेक्स्ट पॉइंटला डायरेक्टली जम्प करतो मित्रांनो, दॅट इज BL. WL/2 एवढं तर राहणारच आहे. त्याच्यामधून आपण काय करतो? UDL मायनस करतो. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, UDL ला पॉइंट करताना लोड इंटू स्पॅन करतो, ते पण डाउनवर्ड असल्यामुळे निगेटिव्ह घेतो. तर हे व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये येईल -WL/2. तर SF ॲट B राईट इक्वल्स टू -WL/2 प्लस काय करतो त्याच्यामध्ये RB. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करतो? RB करतो. देअरफॉर -WL/2 प्लस RB ची किंमत WL/2. मग ह्याची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो? 0 येईल. करेक्ट आहे, ह्याची व्हॅल्यू किती येईल? 0. आता मी डायरेक्टली डायग्रामला मूव्ह ऑन करतो. ठीक आहे, डायग्रामला मूव्ह ऑन करतो. मी रफली काढतोय. ओके, तर तुम्ही फेअर करून घ्यायचं. माझ्या नोट्स मध्ये सगळ्या नोट्स आहेत माझ्याकडे, ऍपवर अपलोडेड आहेत. जे कोणी बॅच घेतलेत त्यांनाच फ्री आहे. फ्री ऑफ कॉस्ट नोट्स आहेत. WREचं, ट्रॅफिकचं आणि टॉसचं त्याच्यामध्येच इन्क्लूड केलं. 999 मध्ये बॅच आहे. लवकरात लवकर ते बॅच जॉईन करून सगळ्या नोट्स घेऊन अभ्यासला लाग. ठीक आहे, तर हा झाला तुमचा UDL. तर UDL कितीचा आहे? Wचा आहे. हे A आहे, B आहे, टोटल स्पॅन L आहे. ठीक आहे, तर बघा आता सगळ्यात महत्वाचं, A ची किंमत, RA ची किंमत किती आहे? पॉझिटिव्ह मध्ये WL/2 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लेफ्ट मध्ये -WL/2. आता ह्याला आपण इन्क्लाइंड लाईनने ड्रॉ करतो कारण की हे, ठीक आहे, हे इन्क्लाइंड लाईन येणार ड्यू टू UDL. तर हे झालं पॉझिटिव्ह, हा वाला झाला निगेटिव्ह आणि याला आपण काय म्हणतो? SFD. ठीक आहे, तर असं तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे. सगळ्या स्टेप्स पार्ट करून घ्या. आता मॅक्सिमम क्वेश्चन्स मी सगळ्या ऍपवर घेणार आहे. तर ऍपचा फायदा घ्या. ऍपमध्ये आपलं बॅच एकदम व्यवस्थित चालू आहे. एकदम बेसिक कन्सेप्ट तुमच्या सगळ्या क्लिअर होणार, ही माझी गॅरंटी आहे. आणि जे काही डाऊट्स असेल ते मी स्टुडंटला सॉल्व्ह करून देतोय. WhatsAppला मेसेज करून त्यांनी सॉल्व्ह पण करून घ्यायला. ठीक आहे, तर व्हिडिओज बघितल्यानंतर मला तर गॅरंटी आहे कोणत्याही प्रकारचं काय राहणार, तुम्हाला डाऊट राहणार नाही या व्हिडिओज मध्ये. असेल तरी तुम्ही मला मेसेज करून त्या डाऊट्स क्लिअर करू शकता. आता बाकीच्या जे व्हिडिओज आहेत मित्रांनो, मी डायरेक्ट ॲपवर टाकणार आहे. तर त्याच्यासाठी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. बॅच एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे, 999 मध्ये. आणि ज्यांना बॅच घ्यायचा असेल त्यांनी मला WhatsApp किंवा डायरेक्टली कॉल करू शकता आणि माझ्या नंबरला WhatsApp पण करू शकता. दोन्हीपैकी एक कोणता तरी ऑप्शन तुम्ही निवड करून तुमच्या बॅच टॉसचं घेऊ शकता. ठीक आहे, आय होप सो हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. टिल द एंड, थँक यू, बाय बाय, जय हिंद.